संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणतो, अर्जुनानं इथे श्रीकृष्णाला ऋषिकेश असं म्हटलंय. त्यांनी सांगितलंय, अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही. गुडाकेश म्हणजे अर्जुन, जो शूरवीर असूनही युद्ध करण्यास नकार देऊन गोविंदाशी असं बोलून नंतर गप्प बसतो. अर्जुनाच्या मनातली गोंधळलेली अवस्था या श्लोकातून आपल्याला दिसते. त्याला कर्तव्य माहीत असूनही मोह आणि शोकामुळे तो लढण्याची तयारी दाखवत नाही. माणूस जेव्हा भावनांच्या भरात निर्णय घेतो तेव्हा तो आपलं खरं ध्येय विसरतो आणि कृती टाळतो. अर्जुनासारखा आपल्यालाही अनेकदा मनात संभ्रम येतो. अशा वेळी चुकीचा निर्णय न घेता काही काळ गप्प बसणं आणि नंतर विचार करणं आवश्यक असतं. यातून आपण असा बोध घेऊ की गोंधळाच्या क्षणी आपण शांत राहिलं पाहिजे. आपली जबाबदारी मोठी असली तरी कधीकधी भावना वरचढ होतात. त्यावेळी जसं अर्जुनाला श्रीकृष्णाकडून मार्गदर्शन मिळालं तसं आपणही चांगल्या ठिकाणाहून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. प्रत्येकाला कधीतरी मला जमत नाही, मी करणार नाही, माझ्याकडून होणारच नाही असं वाटतं. पण खरी ताकद हाच टप्पा ओलांडण्यात आहे. त्यामुळे ही वृत्ती सोडणं आवश्यक आहे. मन शांत झाल्यावरच योग्य निर्णय घेता येतो. त्यामुळे उतावळेपणा टाळून थोडं थांबणं हे शहाणपणाचं असतं. म्हणजेच गप्प बसणं ही पण एक कृती असते. संभ्रम आणि असहायतेच्या क्षणी नाही करणार असं म्हणण्यापेक्षा थोडं थांबणं, मार्गदर्शन घेणं आणि नंतर नवी ऊर्जा घेऊन कर्तव्याला सामोरं जाणं हाच उपाय आहे. म्हणजेच गोंधळल्यावर उतावळं न होता, त्यावेळी निर्णय न घेता शांत राहणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं, मगच कृती करणं हे शहाणपणाचं ठरतं. श्रीकृष्णार्पणमस्तु.